भारताचा आतापर्यंत अर्थसंकल्प किती वेळा मांडला? अर्थसंकल्प हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. याच्यावर अनेक वेळा आयोग प्रश्न विचारतं. हा अर्थसंकल्प राज्यघटनेचा आर्टिकल 112 आणि हा अर्थसंकल्प या बाबतीत म्हणजे किती वेळा मांडला, कुणी मांडला, सर्वाधिक वेळा म्हणजे सर्वाधिक वेळ भाषण, या सर्व गोष्टींची डिटेल माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्याधन अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चालू घडामोडी 2026 त्याच्यामधला अतिशय महत्वाचा जो मुद्दा आहे, जो इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला माहित आहे, अर्थशास्त्र हा आपला विषय आहे. येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या विषयाचं चालू घडामोडी रिलेटेड म्हणजे करंट रिलेटेड जे प्रश्न आहेत ते भरपूर विचारले जातील. आणि मग त्याच्यामधलाच एक फॅक्च्युअल जो डेटा आहे तो आपला साधारणतः विसरतो. आयोग प्रश्न विचारत असताना त्याचे नंबर ऑफ टाइम्स विचारतं. द हिंदू मध्ये याच्या संदर्भात खूप डिटेल माहिती आली होती आणि नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये आयोग याच्या संदर्भात प्रश्न विचारेल, कारण सर्वात चर्चेतला मुद्दा आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आपण जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर नक्कीच ही जी बातमी आहे किंवा ही जी करंट अफेअर्स आहे ही तुमच्यापर्यंत माहीत पाहिजेच, अशी ही महत्वाची चालू घडामोडी आहे. या संपूर्ण व्हिडिओमध्ये अर्थसंकल्पाशी संबंधित आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की अर्थसंकल्प किंवा म्हणजे अर्थशास्त्र याचे 15 प्रश्न असतात. या 15 प्रश्नांमध्ये अर्थसंकल्पावर किंवा सार्वजनिक वित्त यावर प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यामधला चालू घडामोडीमधला अत्यंत महत्वाचा मुद्दा आज आपल्याला त्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. अर्थसंकल्पाच्या बाबतीत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कुणी मांडला आतापर्यंत, किती वेळा मांडला आतापर्यंत, सर्वाधिक वेळा ज्यांनी ज्यांनी अर्थसंकल्प मांडला तर ते कोण कोण आहेत? आता निर्मला सीतारामन आपल्या भारताच्या महिला अर्थमंत्री, त्यांचं नाव प्रचंड चर्चेत आहे. मग त्यांनी जो संकल्प मांडलाय तो किती वेळा मांडला, त्याच्यानंतर सलग कसा आहे, आतापर्यंत या देशामध्ये अर्थसंकल्प सर्वात जास्त वेळा कोणी मांडला आणि मग त्याचे नंबर ऑफ टाइम्स कसे आहेत. इतकंच नाही तर सर्वात जास्त वेळा भाषण कुणी केलं आणि सर्वात कमी वेळा भाषण कुणी केलं याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला बघायची आहे. आणि महाराष्ट्रातल्या चालू घडामोडीच्या संदर्भात आपण बघितलं, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचंही निधन झालंय. त्यांनी सुद्धा तब्बल 11 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडलाय. आणि मग महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, चर्चेतला मुद्दा आहे. येणाऱ्या काळात यावर प्रश्न असू शकतात, म्हणून आम्ही हा पॉइंट घेऊन आलेलो आहोत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला बघायची आहे मित्रांनो, अर्थसंकल्पाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर हा अर्थसंकल्प राज्यघटनेमध्ये, याच्याबाबतचा आधी आपण बेसिक समजून घेऊयात. राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्प त्याच्यासाठीचं कलम आता 2024चा जर तुम्ही प्रश्न बघितला असेल तर त्याच्यावर त्यांनी सरळ सरळ प्रश्न विचारलाय. हा जो अर्थसंकल्प आहे ह्याच्यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये एक शब्द वापरलेला आहे आणि तो शब्द आहे वार्षिक विवरणपत्र. हा शब्द आहे. आणि 2024च्या आपल्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की अर्थसंकल्पासाठी खालीलपैकी कुठलं कलम आहे, तर ह्याच्यासाठीचं जे कलम आहे ते राज्यघटनेतलं आर्टिकल 112. सरकारच्या जमा खर्चाची मागणी सरकार दरवर्षी सादर करतं त्याला आपण अर्थसंकल्प असं म्हणतो. खऱ्या अर्थानं याला वार्षिक विवरणपत्र असा शब्द राज्यघटनेमध्ये आहे आणि त्याच्यासाठीचं कलम आहे 112. या अर्थसंकल्पावर वेगवेगळ्या अँगलनं नेहमी आयोग प्रश्न विचारला. पण याबाबत तो अर्थसंकल्प आतापर्यंत म्हणजे 1947ला आपण जर बघितलं तर 26 नोव्हेंबर 1947ला या भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे. तो आपल्याला माहिती आहे. आपण बेसिक मध्ये जर तुम्ही हा टॉपिक वाचला असेल, बघितला असेल तर त्याच्यामध्ये 26 नोव्हेंबर 1947ला भारताचा पहिला अर्थसंकल्प, स्वतंत्र भारताचा 26 नोव्हेंबर 1947ला स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता. आणि हा अर्थसंकल्प षण्मुखानंद चेट्टी यांनी मांडला होता. म्हणजे भारताच्या अर्थसंकल्पाच्या बाबतीत बघितलं तर राज्यघटनेमधलं जे कलम आहे ते कलम आहे आर्टिकल 112. भारताचा पहिला अर्थसंकल्प आतापर्यंत कुणी मांडला होता, तर हा अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947ला षण्मुखानंद चेट्टी यांनी मांडला होता. दुसरी महत्वाची गोष्ट, आता हा स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प आहे, परंतु स्वातंत्र्यपूर्व म्हणजे ब्रिटिशांच्या काळामधला पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी मांडला होता.
मित्रांनो, सध्या प्रचंड चर्चेत असलेला अर्थसंकल्प आहे आणि त्याच्याबद्दलचं बेसिक नॉलेज हे आहे. अर्थसंकल्पाच्या बाबतीत मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या. एक तर अर्थसंकल्पाबाबतीत जे कलम आहे ते आर्टिकल 112. दुसरं, स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प. हा अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 ला षण्मुखानंद चेट्टी यांनी मांडला. स्वतंत्र भारताचा मांडलेला आहे, पण ब्रिटिश भारत म्हणजे खऱ्या अर्थानं भारतातला पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सननी मांडलेला आहे. आणि मग या अर्थसंकल्पाच्या बाबतीत आता हा अर्थसंकल्प मांडणं ही एक त्या ठिकाणी कोण मांडतं, तर या देशाचे वित्तमंत्री मांडत असतात. अर्थसंकल्पामध्ये काय असतं, तर सरकारच्या जमा खर्चाचा हिशोब असतो, तो दरवर्षी जनतेपुढे मांडावा लागतो. आणि मग हे जे अर्थसंकल्प मांडलेले आहेत, आतापर्यंत भारतामध्ये सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कुणी मांडला याच्याबाबत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आपण त्या मूळ मुद्द्याकडे येणार आहोत. मित्रांनो, हे बेसिक नॉलेज बघितल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं की आतापर्यंत जर आपण बघितलं तर सर्वाधिक वेळा भारताचा जो अर्थसंकल्प आहे, सर्वाधिक वेळा आतापर्यंत भारताचा सर्वाधिक वेळा आतापर्यंत म्हणजे किती वेळा, तर 10 वेळा हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. ते म्हणजे भारताचे दिवंगत अर्थमंत्री, त्यांचं नाव आहे मोरारजी देसाई. भारताचा आतापर्यंत सर्वाधिक वेळा ज्यांनी अर्थसंकल्प मांडला ते म्हणजे मोरारजी देसाई. किती वेळा मांडला, तर 10 वेळा. आता 9 वेळा अर्थसंकल्प जे मांडलेला आहे त्याच्यामध्ये 2 नावं आहेत. आणि यावर्षी आपल्या भारताच्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांचंही नाव त्याच्यामध्ये ऍड झालेलं आहे. 9 वेळा जो अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे पी चिदंबरम. यांनी 9 वेळा अर्थसंकल्प मांडला होता. आता हे काँग्रेसचे होते, इथं पण काँग्रेसचे होते. मोरारजी देसाईंनी म्हणजे ज्या वेळेस देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते, देशाचे पंतप्रधान इंदिरा गांधी होते, त्यावेळेस यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे. आणि इथे चिदंबरम यांनी डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अर्थसंकल्प मांडलेला आहे. म्हणजे पहिलं नाव आपल्या देशामध्ये सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा जो विक्रम आहे तो विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावाने आहे. आणि किती वेळा मांडलाय, तर 10 वेळा. दुसरी एक ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की 9 वेळा अर्थसंकल्प मांडला तो म्हणजे पी चिदंबरम यांनी. अजून एक ह्याच्यामध्ये यावर्षी हा मुद्दा का चर्चेत आला किंवा येणाऱ्या अनेक परीक्षांमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग 9 वेळाच अर्थसंकल्प मांडलाय भारताच्या सध्याच्या अर्थमंत्री, त्यांचं नाव आहे निर्मला सीतारामन. नऊ वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे. म्हणजेच त्या आतापर्यंत मांडलेल्यामध्ये क्रमांक 2 नंबरला आहे. आता निर्मला सीतारामन यांचं वैशिष्ट्य असं आहे, आता 10 वेळा मांडणारे मोरारजी देसाई सलग नाही मांडलाय, 9 वेळा मांडणारे पी चिदंबरम सलग नाही मांडला. पण निर्मला सीतारामन यांचं वैशिष्ट्य असं आहे, एक तर त्या महिला आहेत या सगळ्यांमध्ये, महिला प्रथम आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट 2019 पासून त्यांची तारीख पण आहे 30 जून 2019 ला या देशाच्या त्या अर्थमंत्री झाल्या. नरेंद्र मोदींची दुसऱ्यांदा सत्ता आली त्यावेळेस त्या अर्थमंत्री झाल्या आणि तिथून ते आजपर्यंत या देशाच्या अर्थमंत्री आहेत. म्हणजे 2019 पासून 2026 पर्यंत तब्बल 9 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा जो विक्रम आहे तो निर्मला सीतारामन यांच्या नावाने झालेला आहे. म्हणजे यांच्या बाबतीत विषय असा आहे की सलग आयोग प्रश्न विचारताना किंवा चालू घडामोडीमध्ये प्रश्न विचारताना या पॉइंटकडे लक्ष देणं मित्रांनो खूप महत्वाचं आहे. की तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की सलग असा जर शब्द दिला तर तिथं निर्मला सीतारामन हेच उत्तर आहे. आणि अजून एक, आता ह्याच्यामध्ये हे सगळे पुरुष आहेत, सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या महिला ह्याच आहेत. आता महिला अर्थमंत्री या देशामध्ये 2च होऊन गेल्या. आपल्या देशामध्ये ज्या महिला अर्थमंत्री आहेत त्या 2च झाल्या. एक म्हणजे इंदिरा गांधी आणि दुसरं म्हणजे निर्मला सीतारामन. मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये ह्या सर्वाधिक वेळा आहे हे लक्षात ठेवा. ही त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
म्हणजे सलग वेळा विचारलं तर 9 वेळा. आता ह्याच्यामध्ये 8 वेळा कोण आहे, तर 8 वेळा भारताचे माजी राष्ट्रपती, त्यांचं नाव आहे प्रणव मुखर्जी. यांनी अर्थसंकल्प मांडलाय. प्रणव मुखर्जी 8 वेळा अर्थसंकल्प त्यांनी मांडलेला आहे भारतात. हे असा क्रम त्याच्यामध्ये मित्रांनो आपण समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून सध्या चर्चेतला मुद्दा आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला, सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या भारताच्या महिला अर्थमंत्री, तर ते उत्तर असणार आहे निर्मला सीतारामन. किती वेळा, तर 9 वेळा. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ते म्हणजे प्रणव मुखर्जी. आता या निर्मला सीतारामन यांच्या बाबतीत असाही एक विषय आहे की 2020ला ज्यावेळेस त्या अर्थसंकल्प मांडत होत्या त्यावेळेस सर्वाधिक वेळ म्हणजे किती, तर 40 मिनिट भाषण केलं त्यांनी. आणि असंही म्हणतात की त्यांचे 2 पेजेस राहिले होते. आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करताना सर्वाधिक वेळा म्हणजे सर्वाधिक वेळ भाषण करणाऱ्या निर्मला सीतारामन ह्या सुद्धा त्या ठिकाणी प्रथमच आहेत. तर किती वेळ, तर 40 मिनिट. हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे 2020चा अर्थसंकल्प मांडत असताना. कारण अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडतात त्यावेळेस ते भाषण करत असतात. तर त्या भाषणाच्या वेळेनुसार सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जर विचारला प्रश्न याच्या डेप्थमध्ये, तर हे थोडं आपण समजून घेणं आवश्यक आहे की सर्वाधिक वेळ भाषण कुणी केलेलं आहे, तर तो सुद्धा विक्रम निर्मला सीतारामन यांच्या नावानेच आहे. मित्रांनो हे लक्षात ठेवा, ही त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे. आता डॉक्टर मनमोहन सिंगांचं पण एक नाव येतं, तर त्यांनी अर्थसंकल्प 5 वेळा मांडलेला आहे. आपल्याला माहिती आहे 1991 पासून 1996 म्हणजे या देशामध्ये ज्या आर्थिक सुधारणा झाल्या त्याला आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन बोलतो. म्हणजे उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण हे या देशामध्ये 1991 पासून सुरू झालं. 1991ला आपल्याला माहिती आहे की राव मनमोहन असा या देशामध्ये त्या ठिकाणी जोडी होती. त्याच्यामध्ये नरसिंह राव या देशाचे पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंग या देशाचे अर्थमंत्री होते. त्या 91 ते 96 मध्ये मनमोहन सिंगांनी हा अर्थसंकल्प मांडला होता. त्यांच्या नावाने 5 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम आहे. त्याच्यानंतर प्रणव मुखर्जी 1982 ते 85 त्यावेळेस हे अर्थमंत्री होते. आता भारताचे राष्ट्रपती होते ते, त्यांचं निधन पण झालेलं आहे. ह्या गोष्टी थोड्याशा समजून घेणं आवश्यक आहे. किती वेळा त्याचे नंबर्स आयोग फक्त एका लाईनला विचारतं आणि मग ते त्या ठिकाणी हे आपल्याला आलं पाहिजे. ही त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे. सर्वाधिक वेळ भाषणाचा जो विषय मी तुम्हाला सांगत होतो ते म्हणजे निर्मला सीतारामन. आणि ती जी डेट आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर ते म्हणजे 2020चा जो अर्थसंकल्प आहे म्हणजे 1 फेब्रुवारी 2020ला निर्मला सीतारामन यांचं जे भाषण आहे ते 40 मिनिटं म्हणजे इतक्या वेळ भाषण केलेले ते पहिले अर्थमंत्री आहेत. ही सुद्धा गोष्ट त्यामध्ये खूप महत्वाची आहे. मित्रांनो सर्वात कमी वेळ भाषण तर हा जो विक्रम आहे तो हिराबाई पटेल यांच्या नावाने आहे. सर्वात कमी वेळ भाषण हा जो विक्रम आहे भाषणाच्या बाबतीत मित्रांनो नीट लक्षात ठेवा. सर्वाधिक वेळा आपण म्हणलं निर्मला सीतारामन आणि सर्वात कमी वेळ तर ते जे नाव आहे हिराबाई पटेल. या सर्वात कमी वेळ भाषण याच्या संदर्भात जे नाव आहे ते म्हणजे हिराबाई पटेल. 1977ला फक्त 800 शब्दांचं त्यांचं भाषण होतं. किती, तर फक्त 800 शब्द. मित्रांनो जेव्हा भाषणाचा विषय येतो तेव्हा सर्वात जास्त वेळ म्हणजे 1 फेब्रुवारी 2020ला निर्मला सीतारामन 40 मिनिटाचं भाषण आहे. आणि सर्वात कमी भाषण जर आपण म्हणालो तर त्यांचं नाव आहे हिराबाई पटेल. 1977ला अर्थसंकल्पामध्ये भाषण करत असताना फक्त 800 शब्दांचं भाषण आहे. हे सुद्धा समजणं खूप महत्वाचं आहे. अजून एक याच्यामध्ये महत्वाचा विषय की हा अर्थसंकल्प म्हणजे रविवारी अर्थसंकल्प जो आहे तो आतापर्यंत मित्रांनो 2 वेळा मांडला होता आणि दोन्ही वेळा एनडीएचंच गव्हर्नमेंट होतं. एकदा
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते. त्यांच्या काळामध्ये यशवंत सिन्हा 1999च्या त्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या काळामध्ये पहिल्यांदा रविवारी अर्थसंकल्प मांडला होता. आणि आता जर आपण बघितलं तर यावेळी सुद्धा निर्मला सीतारामन यांनी सुद्धा जो अर्थसंकल्प मांडला तो रविवारीच मांडला. म्हणजे आतापर्यंत रविवारी अर्थसंकल्प मांडण्याची ही दुसरी वेळ आहे, हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे एकदा अटल बिहारी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान असताना रविवारी अर्थसंकल्प मांडला होता. आणि दुसऱ्या वेळा जर आपण बघितलं ते म्हणजे निर्मला सीतारामन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना हा अर्थसंकल्प मांडला गेला. म्हणजे आतापर्यंत रविवारी हा अर्थसंकल्प 2 वेळा मांडण्यात आला. ही सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर अजून जर बघितलं तर सध्या महाराष्ट्राचा विषय थोडासा मित्रांनो चर्चेत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत, आता हे आपण देशाच्या बाबतीत बघितलं, महाराष्ट्राच्या बाबतीत लक्षात ठेवा, आतापर्यंत महाराष्ट्रात 13 वेळा अर्थसंकल्प शेषराव वानखेडेंनी मांडलेला आहे. ही गोष्ट थोडीशी समजून घ्या. महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण म्हणलो तर महाराष्ट्रात सर्वाधिक 13 वेळा जो अर्थसंकल्प आहे तो शेषराव वानखेडे यांनी मांडला आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचे अर्थमंत्री दिवंगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचं निधन झालंय. आणि नेमकाच अर्थसंकल्प मांडण्याचा दिवस होता. म्हणजे 28 तारखेला हा विषय म्हणजे हे झालं आणि त्याच्यानंतर 1 तारखेला अर्थसंकल्प मांडणार होते. म्हणजे त्यावेळेसची ही थोडीशी चर्चेत असलेली गोष्ट आहे. मग इथे जर म्हणलं तर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आतापर्यंत किती वेळा म्हणजे सर्वाधिक वेळा मांडणारे शेषराव वानखेडे आहे. आणि किती वेळा अर्थसंकल्प मांडला तर ते 13 वेळा. अजितदादांनी अर्थसंकल्प आतापर्यंत किती वेळा मांडला तर आतापर्यंत 11 वेळा अर्थसंकल्प मांडलेला होता. आणि आता अजितदादा 12 वेळा अर्थसंकल्प मांडत होते. परंतु ही घटना अशी घडली. पण आपल्याला हे समजणं खूप आवश्यक आहे की ह्या 2 नावं म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रात अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा मांडणारे शेषराव वानखेडे आहेत आणि 2 नंबरचे अजितदादा आहेत. त्यांनी किती वेळा अर्थसंकल्प मांडला तर ते म्हणजे 11 वेळा. तर ह्या थोड्याशा महत्वाच्या गोष्टी होत्या. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाच्या बाबतीत जर बघितलं आपण तर सर्वाधिक वेळा जे आपण आताच बघितलं ते म्हणजे 13 वेळा शेषराव वानखेडे आणि 2 नंबरला अजितदादा 11 वेळा अर्थसंकल्प आतापर्यंत त्यांनी मांडलाय. त्याच्यानंतर जो 3 नंबरचं नाव आहे मित्रांनो 10 वेळा आतापर्यंत या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला ते म्हणजे जयंतराव पाटील. जयंत पाटील त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचा 10 वेळा अर्थसंकल्प मांडला. मित्रांनो, या देशामध्ये आतापर्यंत देशात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे मोरारजी देसाई आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे शेषराव वानखेडे आहेत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आतापर्यंत सर्वाधिक वेळा भारत आणि महाराष्ट्र, भारताचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी मांडला, किती वेळा मांडला हे बघितलं. महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा कोणी मांडला, किती वेळा मांडला आणि त्याच्यानंतर भाषण सुद्धा त्याबद्दलची अर्थसंकल्पाच्या बाबतीत कोणी मांडला याबाबतची थोडीशी डिटेल माहिती आपण या सर्व लेक्चरमध्ये बघितली. नक्कीच तुम्हाला याच्या संदर्भात कुठली अडचण असेल तर आपण कमेंट करा. थँक्यू.